नमस्कार. आज आपण पहिली दलित महिला साहित्यिक म्हणजेच मुक्ता साळवे यांचा जो प्रसिद्ध लेख आहे त्याविषयी पाहणार आहोत. त्यांनी जो लेख लिहिला होता तो सर्वप्रथम ज्ञानोदय या पत्रकामध्ये प्रकाशित झाला होता. त्याचप्रमाणे मुंबईच्या शैक्षणिक अहवाल हे जे इंग्रजांनी छापलेल्या पत्रकामध्ये देखील त्यांचा लेख छापून आला होता. तिसरा, पुणे शहराचे वर्णन करणारा ना.वी. जोशी यांनी जो ग्रंथ 1864 मध्ये लिहिला होता त्यात देखील त्यांचा हा लेख छापून आला होता. मुक्ता साळवे या मातंग समाजाच्या होत्या. आपल्याकडे बऱ्याच वेळा इतिहास सांगितला जातो, परंतु जे मागासवर्गीय आहेत, ज्यांचं कार्य खरोखरच महान आहेत, अशांचं नावं काही वेळा घेतली जात नाही. त्यातीलच एक आहेत मुक्ता साळवे. मुक्ता साळवेंचा जो निबंध होता किंवा जो लेख होता तो त्यांनी देवाला उद्देशून लिहिला होता आणि या लेखामध्ये त्या काळात पेशवे कसा काय अन्याय अत्याचार करत होते याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते आपण त्यांच्या शब्दामध्ये पाहूया. बघा, ईश्वराने मज दिन दुबळ्याच्या अंतःकरणात आम्हा दुर्दैवी पशूंपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांग महाराच्या दुःखांविषयी भरवलेले. तीच जगात काळल्याचे मनात चिंतन करून ह्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचं काम हाती सरसावत आहे. परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता मांग महाराज व ब्राह्मणांना उत्पन्न करता जगन्नाथ आहे. महाराज देवाला उद्देशून ती म्हणते, आता जर वेदांधर करून आमचा देश करणारे लोक यांच्या मनाचे खंडन करावे, तर हे आमच्यापेक्षा उच्च मानणारे विशेष करून लाडू खाऊन ब्राह्मण लोक असे म्हणतात की वेद तर आमचीच सत्ता आहे, आम्हीच त्याचे अवलोकन करावे. तर यावरून उघड दिसते की आम्हास धर्म पुस्तक नाही. जर वेद ब्राह्मणांसाठी आहे तर वेदांप्रमाणे वर्तणूक करणं ब्राह्मणांचा धर्म होय. जर आम्हास धर्म संबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्म विरहित आहोत असे साफ दिसते. त्यांचे ब्राह्मणांच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने महापातक घडते, तर मग त्याच्या आधारे आचरण केलेले आम्हाकडे किती दोष येईल बरे, असं त्या म्हणतात. मुसलमानांना कुराणाच्या आधारेकडून व इंग्रज लोकांना बायबलाच्या आधारेकडून आम्ही ब्राह्मण लोक वेदाधारेकडून चालतात म्हणतात. ते लोक आपापल्या खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असं वाटते. तर ते भगवान तुमच्याकडून आलेला कोणताही धर्म तो आम्हास कळू, म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारखे रीतीने अनुभव घेऊ. परंतु ज्या धर्मांचा एकेनाच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या नोंदाकडे पाहावे, तो व त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवो व असा धर्माचा अभिमान करावा असं आमच्या मनात देखील न येवो. किती महत्वाची गोष्ट ती म्हटली आहे की एकानेच फक्त खायचे आणि बाकीच्याने त्यांच्या तोंडाकडे बघायचे. का असा धर्म असेल तर त्याचे अस्तित्व पृथ्वीवरून नष्ट हो आणि अशा धर्माचा
अभिमान करावा असं आमच्या मनात देखील नाही. आम्हा गरीब महार मागास हाकलून देऊन मोठमोठे इमारती बांधायला आम्हास तेल सेंदूर लावून इमारतीच्या पायास पुरण्याचा व आम्हास निर्वंश करण्याचा उपक्रम चालवला आहे. म्हणजे त्या काळामध्ये पेशवे कसे वागत होते हे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आम्हास ब्राह्मण लोकांनी गाई म्हशींपेक्षा नीच मानले आहे. सांगते ऐका, त्या सांगत असतात. ज्यावेळी बाजीरावांचे राज्य होते त्यावेळी आम्हा गाढवाप्रमाणे मानले जाते की काय असं वाटतं. तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे, त्याचा धनी तुमची फटबचिती करून राहील की नाही. परंतु मांग महारास मारू नका असे म्हणणारे कुणीबी यास महार किंवा मांग तालीम खाण्यातून टेकडीकडे जात असतील तेथे गुलेटीकडच्या मैदानात त्यांच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत असत. म्हणजे त्या काळामध्ये पेशवे हे महार आणि मांगांना जे शिर आहे, जे डोकं आहे, ते छाटून तो चेंडू म्हणून विटीदांडू खेळला जात असे. म्हणजे एवढी भयानक अशी अवस्था होती. महार मांग वाचू लागले तर ब्राह्मणांनी का त्यांच्या दप्तराचे काम देऊन दुपट्या मारून हजामत करायची का काय असे त्या म्हणतात. बाजीराव त्यांना शिक्षा करत असत की जे शिकत असत त्यांना. सोवळे नेसून नाचत फिरणाऱ्या काहींच्या एवढाले हेतू की आम्हा पवित्र आहोत असे ते मानत. आम्हास कुणी चाकरीत ठेवत नव्हते. जर आम्हास चाकरीस बंदी तर आम्हास पैसा कुठून मिळणार बरे. आमचे हाल फार होत होते. म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये महार आणि मांगांचे हाल फार होत होते. ज्या वेळेस आमच्या स्त्रिया बाळंत होतात तेव्हा आमच्या घरांवर चप्पल सुद्धा नव्हतं. अशा वेळी पाऊस आणि वारा यांच्या उपद्रवाने किती दुःख होत असेल. जर त्याचा त्रास बाळंतीणला झाला तर वैद्याकडे जाण्यासाठी आमच्याकडे पैसा कुठून असेल. आणि कोणता वैद्य होता जो आम्हास फुकट औषध देईल. मांग महारांच्या मुलास ब्राह्मण मुलांनी दगड मारून रक्तबंबाळ देखील करत असत. परंतु त्यानंतर हे जे सर्व झालेलं आहे तेव्हा देवाला आमची दया येऊन त्यांनी काय केलेलं आहे तर दयाळू इंग्रजांना आमच्याकडे पाठवलं, जेणेकरून या राज्यातून आमची दुःख निवारण व्हावी. ती म्हणजे शूरपणा, जसे आपटे पानसरे बेहेरे हे जे निरर्थक मांग महारांना मारून विहिरी भरत होत्या ते बंद झाले. तसंच गरोदर बायांना देहांत शासन करून ठेवत किंवा बंदी करत ते कमी झालेलं आहे. तसंच किल्ल्यातील पायात जिवंत महार आणि मांग घालणे देखील बंद झालेलं आहे. आमचा वंश वाढू लागला कोणामुळे, इंग्रजांमुळे, असं त्यांनी मांडलंय. बाजारात फिरण्याची आम्हाला आधी मोकळीक नव्हती, परंतु जेव्हापासून इंग्रज आले तेव्हापासून आम्हाला बाजारामध्ये फिरण्याची मोकळीक देखील मिळाली आणि स्पृश्य अस्पृश्य हे देखील थोडंफार प्रमाणात कमी झालेलं आहे. इंग्रजी राज्य आल्यापासून आमची परिस्थितीही बदललेली आहे आणि ज्ञानरूप औषध आम्हाला देखील मिळू लागलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी आपला जो निबंध आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे लिहिलेला आहे आणि त्यांनी त्यांचे त्या काळामध्ये 14व्या वर्षामध्ये त्यांनी आपले विचार हे मांडलेत. त्यांनी जे विचार मांडलेत त्यातून त्यांनी त्या काळचं मनुवादांना उघडं पाडलेलं आहे आणि त्यांनी जो निबंध लिहिला तो खूपच प्रसिद्ध आहे. तो त्या काळचे जे मेजर कॅन्डी आहेत त्यांना देखील हा निबंध खूप आवडला. जेव्हा त्यांनी खुश होऊन साळवे
मुक्ता साळवे यांना चॉकलेट दिला, तेव्हा त्या म्हणाला, मला चॉकलेट नको, आमच्यासाठी वाचनालयाची व्यवस्था करा. म्हणजे बघा, ज्या काळामध्ये स्त्रियांची अवस्था अतिशय वाईट होती, त्या काळामध्ये मुक्ता साळवेसारख्या दलित मांग स्त्रीने असे विचार मांडणे हे त्या काळामध्ये फार मोठे होते. अशा या मुक्ता साळवेंच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करते. नमस्कार. धन्यवाद.